तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता डायरेक्टली पोलीस जे आहेत ते रविराजांच्या घरी आलेले असतात नागराजला अटक करण्यासाठी. नागराज जो आहे तो आता चकित झालेला असतो अचानक पोलीस आलेले बघून. त्याच वेळेला आता प्रतिमा, नागराज सगळेजण घरात असतात. तर आता अचानक आलेल्या पोलिसांना बघून प्रतिमा म्हणत असते की काय झालं आहे. त्याच वेळेला आता ते पोलीस म्हणू लागतात की आम्ही नागराज किल्लेदार यांना अटक करायला आलेलो आहोत. आणि असं म्हटल्यानंतर मात्र आता घरात सगळेजण चकित होतात. त्यांना समजतच नसतं की काय बोलावं आणि काय करावं ते. पण सुमनला सगळ्याच गोष्टीची आधीच कल्पना असते. सायली अर्जुन देखील आता पाठीमागून आलेले असतात. सायली अर्जुन देखील आलेलं बघूनच ना आता मात्र हा नागराज खूप जास्त घाबरलेला असतो. आता नागराजला कळलेलं असतं की आपली आता काही खैर नाही, आपली वाट लागणार आहे असं देखील आता कळून चुकलेलं असतं. म्हणूनच ना आता तो खूप जास्त घाबरलेला असतो. पण तरीसुद्धा तो किती खरा आहे, किती सच्चा आहे हे आता पोलिसांना पटवून देत असतो. पोलिसांना म्हणतो की काय पुरावा म्हणून तुम्ही मला अटक करायला आलेला आहात. त्यावर आता पोलीस जे आहेत ते रविराजांच्या समोरच सांगू लागतात की 22 वर्षापूर्वी तुमचा जो अपघात झाला होता त्याचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदार आहे. असं जेव्हा आता सांगितलं जातं तेव्हा मात्र आता रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. रविराज आता टेन्शनमध्ये आलेले असतात. तर अर्जुनही आता पोलिसांसमोरच रविराजांना म्हणत असतो की सिनियर, जे पोलीस सांगत आहेत ना ते अगदीच करेक्ट आहे. हे सगळं असंच झालेलं आहे. तुम्हाला वाटत नसेल पण या सगळ्या गोष्टी अशाच घडलेल्या आहेत असं देखील आता अर्जुनही सांगत असतो. त्यावर मात्र आता नागराजची नाटकं सुरू होतात. नागराज म्हणत असतो की मी हे सगळं का करू, मी हे सगळं काही केलेलंच नाही आहे. मला माहिती आहे ना हे सगळं करणारा करविता दुसराच आहे आणि तुम्ही ह्या सगळ्याचे आरोप माझ्यावर करताय. तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. मला असं बोलू नका तुम्ही प्लीज, मी तुम्हाला सांगतोय मी काहीच केलेलं नाही आहे असं देखील आता इकडे नागराज म्हणत असतो. पण नागराज जो आहे तो असं म्हणत असताना पोलीस म्हणत असतात की तुमच्यावर उगीच नाही आम्ही आरोप करते, जे आहे जे सत्य ते तुम्हाला आम्ही दाखवून देतोय. आणि असं म्हटल्यानंतर ना आता नागराज सांगत असतो की मी का करू हे सगळं, माझा भाऊ माझ्या जीवापलीकडे आहे आणि मी असं काही करणार नाही असं देखील आता तो म्हणत असतो. रविराजांकडेही जाऊन तो आता गयावया करत असतो. रविराज म्हणत असतात की अर्जुन एवढं सगळं बोलतोय याचा अर्थ त्याच्याकडे पुरावे आहेत, तो पुराव्यांशिवाय काहीच बोलणार नाही. त्याच वेळेला आता नागराज म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे रे दादा, पण मी तुला एक गोष्ट सांगू का की ह्या सगळ्याबद्दल स्वतःहून महिपतने गुन्हा कबूल केला होता. महिपतने सांगितलं होतं की हे सगळं काही त्यानं केलेलं आहे म्हणून वहिनीसमोर बोलला होता तो. मग त्यावर सायली म्हणत असते की हो हो ते बोलले होते ना, पण त्यांना सुपारी देणारा व्यक्ती हा दुसराच होता आणि तो सुपारी देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच होतात हेही मला कळलेलं आहे. हे आता सायली बोलत असते. पण तरीसुद्धा आता प्रतिमाही चिडलेली असते, कारण प्रतिमालाही आता सगळ्या गोष्टींचा खुलासा लागलेला असतो. प्रतिमा म्हणत असते की भाऊजी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल ना असं वाटलंही नव्हतं. एवढ्या बेकार असाल, शी, आम्हालाच लाज वाटते. तुमच्यासाठी आतापर्यंत यांनी काय नाही केलं. पण तरीसुद्धा ना नागराज आता स्वतःचा गुन्हा ॲक्सेप्ट करायला तयारच नसतो. तो सरळ सांगत असतो की मी काही केलेलं नाही आहे, ऐका माझं ऐका. पण आता या सगळ्या परिस्थितीत ना कोणीही काही ऐकायला तयार नसतं. रविराजांना माहिती आहे अर्जुन जो आहे तो उगाचच आरोप करत, त्याच्याकडे काहीतरी पुरावा असणारे, त्याशिवाय तो एवढं बोलणारही नाही हेही मला माहिती आहे असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा नागराज हा शांतच असतो. दुसरीकडे आता अर्जुन सगळ्याचा पाठपुरावा रविराजांसमोर करतो. आता तो सगळा खुलासा करत असताना सांगतो की सिनियर, मला याआधीच कळलं होतं की नागराज काका आणि त्याचसोबत हा महिपत या दोघांचाही एकमेकांसोबत संबंध होता. हे आता जरी दाखवत नसले ना
तरीसुद्धा मला या सगळ्या गोष्टींना माहिती आहेत. या दोघांचाही या सगळ्याला संबंध होता, म्हणूनच तर हे प्रकरण एवढं वाढलं. आणि तुला सांगतो सिनियर, हा आता तुझ्यासमोर नाटक करतोय, पण ह्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आणि ह्यानेच आपल्या सुमन काकूला सुद्धा किडनॅप करून ठेवलं होतं. हेही आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुन सांगू लागतो. त्यावर मात्र तुम्ही काय सांगताय, सगळं काही खोटं सांगताय. तुम्हाला ना काहीच खरं नाही आहे तुम्हाला सांगण्यासारखं, म्हणून उगाच ना जे तोंडाला येईल ना ते बरळताय. विचार करा रे बोलताना जरा तरी, तुम्ही काय बोलता येते आणि कोणाबद्दल बोलता येते. मी का करू हे सगळं आणि हे करून काय भेटणार आहे मला? हां, तुम्हाला कळतंय का? हां, असंही आता तो जोरजोरात बोलत असतो. जेव्हा तो या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की उगाच आहे ना, आम्ही काही बोलत नाही आहे. आमच्याकडे पुरावे आहेत आणि पुराव्यांशिवाय आमचं तोंड जराही चालत नाही. त्यामुळेच मी सगळं सांगतोय. आणि त्याच वेळेला आता सुमन काकूंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं देखील आता नागराज बोलत असतो. तर आता सुमन काकूही पुढे येतात आणि सुमन काकू आता जोरजोरात बोलू लागतात. सुमन काकू आता म्हणत असतात की मला ना यांनीच मारलेलं आहे, मला यांनीच किडनॅप करून ठेवलं होतं असं देखील आता सुमन काकू येऊन सांगू लागतात. सुमन काकू जेव्हा हे सगळं सांगतात ना तेव्हा आता नागराज म्हणतो की तुम्ही हिच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवताय हो? हिच्या डोक्यावर ना परिणाम झालाय, त्यामुळे हिच्या कोणत्याच बोलण्यावर ना विश्वास तुम्ही ठेवू नका, कारण ही जे काही सांगते ना ते चुकीचं आहे असं देखील आता नागराज बोलून फुसण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर पोलिसांना तो आता सुमनच्या आजारपणाबद्दल सुद्धा सांगतो. म्हणजेच ना ही आजारी आहे, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय, हिच्यावर सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट सुरू आहे, बघा या गोळ्या आहेत त्याच्या, असं बोलून पोलिसांना त्या गोळ्याही तो काढून दाखवतो. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की ओय नागराज काका, तुला एक गोष्ट सांगू का? सुमन काकू ना एकदम ठीक ठणठणीत आहे, तिला ना काही झालेलं नाही आहे. तुला असं वाटत असेल की तिला काही झालं असेल तर हा तुझा गैरसमज आहे. ती योग्य आहे, ठीक आहे, तिला काहीच झालेलं नाही आहे. मग आता रविराजही म्हणतात की असं कसं म्हणतोयस तू अर्जुन? अरे डॉक्टर स्वतः येऊन सांगून गेले आहेत की सुमनला सगळा काही त्रास होतोय. मग त्याच वेळेला आता सुमन काकूला जो सगळा त्रास होतोय ना त्या सगळ्या गोष्टी ना आम्हाला माहिती आहेत. म्हणजेच त्या डॉक्टरला स्वतः जाऊन आम्हीच सुमन काकूंसाठी त्यांना हे सगळं करायला सांगितलं, त्यांना आमच्या बाजूने वळवलं, कारण त्या फक्त आणि फक्त आमची साथ द्यायला तयार झाल्या होत्या. कारण नागराज काका हा सुमन काकूच्या जीवावर उठला होता. त्यांना एवढे दिवस किडनॅप करून ठेवणारा दुसरा तिसरा वाली हा कोण नव्हता, तर हा फक्त नागराज काका होता. आता त्या गोळ्या जेव्हा पोलिसांना दाखवल्या जातात ना, पोलीसही त्या गोळ्यांचं निरीक्षण करत असतात. पण पोलीस जेव्हा गोळ्या बघतात तेव्हा ते रविराजांनाही सांगतात की बरोबर या गोळ्या त्या नाही आहेत, तुमचा गैरसमज होतोय, ह्या गोळ्या कसल्याच नाही आहेत, म्हणजेच यांच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालेला नाही आहे असं देखील आता सांगण्यात येतं. आता नागराज पुरता अडकला जातो. नागराज म्हणतो की तरीसुद्धा मी कुठे काय बोललो आहे, मी कोणासमोरही काही बोललो नाही. मग आता सुमन म्हणते तुम्ही माझ्यासमोर स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे. नागराजला असं वाटत असतं की सुमनसमोर बोललाय, सुमनचं काय स्टेटमेंट हे लोक घेणार आहे, म्हणून तो आता सुमनलाही खोट्यात पाडत असतो. सुमन म्हणत असते की तुम्ही माझ्यासमोर सगळ्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, तुम्ही सगळं केलं आहे आणि आता तुम्ही म्हणताय का हे सगळं नाही केलं आहे? असं लाज वाटत नाही का हो जरा पण तुम्हाला? असंही आता सुमन रागारागात बोलत असते. सुमन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना नागराज तिला खोटंच ठरवत असतो. नागराज म्हणत असतो की काय काय ऐकत बसलात तुम्ही, हिचं काही ऐकू नका, ही ना काही चांगली नाही आहे, तुम्हाला सांगतो हिच्यासमोर मी काही बोललेलो नाही आहे असंही म्हटलं जातं. सुमन म्हणते की काय किती खोटं बोलताय, माझ्यासमोर सगळ्या गुन्ह्याची कबुली देऊन बसलाय की हा सगळा खून म्हणजेच हा अपघात जो आहे तो तुम्हीच घडवला आहे आणि आता तुम्ही खोटं बोलताय. जराही लाज वाटत नाही आहे का हो तुम्हाला एवढं सगळं खोटं बोलताना? मग आता तुमच्या लोकांकडे काही पुरावा नाही आहे, ही बोलली आहे त्या गोष्टीवर तुम्ही मला अटक करायला आलेलात पोलीस, असं देखील आता उलट पोलिसांना नागराज बोलत असतो. नागराजला असं वाटत असतं की उगाच जे आहेत ना ते पोलीस जे आहेत ते नागराजला फक्त सुमनच्या सांगण्यावरनं अटक करायला आले आहेत असंच त्याला आता वाटत असतं. पण आधी सुमनने व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केलेला आहे. हे कुठे माहिती आहे नागोबाला,
नागोबा आता बडबड करत असतो, पण त्याच वेळेला ना आता नागोबा अक्षरशः हात टेकतो, म्हणतो की खरंच सांगतोय मी काही केलेलं नाही आहे. मी माझ्या भावाच्या जीवावर का उठू? मला काय भेटणार आहे हे सगळं करून? कारण आजपर्यंत माझ्या भावाने मला काय हवं नको ते सगळं काही दिलं आहे, मग मी त्याच्या जीवावर का उठू? मग आता प्रतिमा, रविराज सगळेजण ना संतापलेले असतात आधीच, कारण त्यांना आता एवढे दिवसानंतर त्यांचा खरा सूत्रधार, त्यांना मारणारा सापडलेला असतो आणि त्यामुळेच ना आता ते खूप जास्त वैतागलेले असतात. दुसरीकडे आता नागराज रडत असतो. नागराज आता रडून सांगत असतो की मी हे केलेलं नाही आहे. पण त्याच वेळेला सुमन तिथं जाते आणि सुमन म्हणते की काय हो, जराही लाज वाटत नाही का? तुम्ही माझ्यासमोर मगाशी सगळ्या गुन्ह्याची कबुली देऊन बसलात आणि आता नाही म्हणताय. त्यावर आता पुन्हा एकदा सुमनला नागराज खोटं ठरवत असतो. नागराज सुमनला म्हणत असतो की काय गं सुमन, काय तुला काही कळतंय का? उगाच कशाला गं भावाभावांमध्ये भांडणं लावते? असं काहीच केलेलं नाही. आता नागराज बोलत असतो. नागराज जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा आता अर्जुनला तो व्हिडिओ दाखवायची वेळ येते. म्हणजेच ना आतापर्यंत सुमन मुद्दामून त्याला कबूल करून घेत होती की बोला ना आता जे काही बोलायचं आहे ते, पण काही केल्या तो आता बोललेला नसतो. पण तरीसुद्धा आता नागराजचा व्हिडिओ जो आहे तो अर्जुनकडे असतो आणि मग आता पोलीस जे आहेत ना तो व्हिडिओ प्ले करतात. पोलिसांनी आता तो व्हिडिओ प्ले केल्याबरोबर आता नागराजची तर पुरती वाटच लागलेली असते. त्यालाच कळत नसतं की आता काय बोलावं ते, कारण त्या ह्याच्यामध्ये ना त्यानं गुन्हा स्वतःहून कबूल केलेला असतो. जेव्हा तो आता त्या व्हिडिओमध्ये स्वतःहून गुन्हा कबूल करतो ना तेव्हा मात्र आता नागराज लगेच म्हणू लागतो की हा व्हिडिओ खोटा आहे, हा व्हिडिओ खरा नाही आहे, हा बनवलेला व्हिडिओ आहे. काही काय दाखवताय? उगाच ना काही दाखवू नये ना, मला हे म्हणू नका की हा मीच आहे करून. मला माहिती आहे ना हा मी नाही आहे. असंही आता तो खोटं बोलत असतो. खोट्यावर खोटं म्हणजेच ना स्वतःचा गुन्हा त्याने कबूल केला आहे, त्या व्हिडिओमध्ये तो दिसतोय. तरीसुद्धा तो म्हणत असतो की हे सगळं काही खोटं आहेच म्हणून. सुमन आता अक्षरशः रडत असते, कारण तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना तिला आता खूप जास्त राग येत असतो, तिला रडू येत असतं, कारण तिला माहिती आहे ना आजपर्यंत रविराज भाऊजींनी त्यांच्यासाठी काय केलं आहे ते. त्यामुळे बिचारी खूप जास्त रडत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नागराज तरीसुद्धा खोटं बोलत असतो. रविराज तिथे जातात आणि रविराज आता नागराजची धुलाई करायला सुरुवात करतात. नागराजला असा मारतात ना, बाप रे. रविराजांचं हे रूप कधीही पाहिलेलं नव्हतं, जे रूप आज पाहायला मिळालेलं होतं. रविराज आता त्या नागराजची गचांडी धरतात आणि म्हणतात की तुला लाज वाटते का रे करायला? अरे एक भाऊ म्हणून, एक बाप म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहत होतो. तुला काय हवं नको ते सगळं काही बघत होतो आणि आज तुम्हाला हे दिवस दाखवले, म्हणजे हे सगळं तू पैशांसाठी करत होता, प्रॉपर्टीसाठी. अरे जर तू मला बोलला असतास ना तर हे सगळं असंच झालं असतं, पण एवढं सगळं करून तू माझ्या जीवावर उठलास. अरे त्या तन्वीने तुझ्या अंगाखांद्यावरती खेळणारी मुलगी, तिलासुद्धा तू मारायला निघालास. काय रे काय? भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते रे तुला? एवढ्या खालच्या थराला गेलेला असशील ना असं वाटलेलं नव्हतं. आता अक्षरशः इतका राग आलेला असतो ना रविराजांना की रविराज त्याला आता लातेने सुद्धा तुडवतात. आता पोलीसही म्हणत असतात की तुम्ही कायदा हातात घेऊ नका, पण जो राग असतो ना रविराजांना तो स्वाभाविकच असतो. इतके दिवस नागराजला काही कामधंदा करत नसताना सुद्धा त्यांनी सांभाळलं होतं, एक बाप म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून. पण नागराजने शेवटी काय केलं? फक्त पैशांच्या हव्यासापोटी त्यांचं खानदान उद्ध्वस्त करायला निघाला होता का? तर प्रॉपर्टी हवी आहे म्हणूनच. आणि या सगळ्या गोष्टी आता रविराजांना सहन नाही होत, म्हणून रविराज आता बेदम मारतात. रविराज आता म्हणत असतात की खूप झालं रे, खूप झालं. पोलिसांना सांगतात की ह्याला घेऊन जा. आता रविराजांना त्रास होऊ लागतो,
कारण शेवटी सगळ्या काही गोष्टी मनाला अगदी काळजाला जाऊन भिडलेल्या असतात ना, की भाऊ असं कधी वागेल असं वाटलंही नव्हतं. अचानक त्यांना ना त्रास होऊ लागतो. सगळेजण रविराजांना पकडतात आणि बाजूला येऊन बसवतात, त्यांना पाणी वगैरे पाजतात. त्याच वेळेला रविराज सांगतात की ह्याला घेऊन जा, ह्याला कडक शिक्षा द्या, आत्ताच्या आत्ता पोलीस घेऊन जा, असं रविराजांनी एवढ्या सगळ्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं असतं. त्यावर मात्र आता अर्जुन रविराजांना शांत करत असतो. सिनियर शांत हो सिनियर, नको एवढं टेन्शन घेऊ, थांब. आणि असं बोलून तो आता शांत करायचा प्रयत्न करत असतो. तर आता पोलीस जे आहेत ते तिथेच थांबलेले असतात. तर इकडे अजूनही नागराजचं ते सुरू असतं की हा व्हिडिओ माझा नाही आहे, दादा ऐक ना, दादा ऐक ना, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे. पण आता कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं, कारण हा व्हिडिओ स्वतः त्याने मुद्दामून केलेला असतो आणि म्हणजेच हा सगळा त्याच्याकडनं वदवून घेतलेला व्हिडिओ होता आणि ह्यामध्ये तो स्वतः बोललेला होता. त्याच्यामुळे हा जनरेटेड व्हिडिओ नव्हता. म्हणूनच सायली अर्जुन जे आहेत ना ते अगदीच ना पेटून उठलेले असतात. ते सरळ सांगतात की तू काय केलेस नाही हे आम्हाला माहिती आहे. आणि त्याच वेळेला आता जो अर्जुन आहे तो त्या नागराजची कॉलर धरतो आणि सांगू लागतो की तू ना या घरात राहायच्यासुद्धा लायकीचा नाही आहेस, या घरातही राहू नकोस, तुझी सावलीही या घरावर पडायला नको, निघ निघ चालता हो, या भाषेतच आता त्याला म्हटलेलं असतं. आणि त्याला अक्षरशः आता घराबाहेर काढलं जातं. जेव्हा त्याला आता घराबाहेर काढलं जात असतं ना, तेव्हा अर्जुन म्हणत असतो पोलिसांना, जा जा, ह्याला घेऊन जा, ह्याला जराही इथे ठेवू नका, याची आता या घरावर सावलीही नको आहे. आणि असं बोलून पोलिसांना तो घेऊन जायला सांगत असतो. नागराज जाताना सुद्धा सांगत असतो, दादा 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 ऐक रे दादा, मी नाही काही केलेलं. पण आता त्याचं कोणी ऐकत नसतं, कारण त्याने जे काही केलं आहे ना ते चित्र सगळ्यांसमोर असतं. आता रविराजांची हालत ही खूप जास्त बेकार झालेली असते. त्यांना आता कळत नसतं. म्हणूनच आता सायली अर्जुनसुद्धा निर्णय घेतात की रविराजांना सुभेदारांच्या घरी घेऊन जायचं, कारण आता इथे ठेवूनसुद्धा काही उपयोगच नव्हता. रविराज आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. रविराज जे आहेत ना ते मात्र आता स्वतःला त्रासरीकडे येत असतात. कल्पना प्रताप यांना म्हणत असते की काय हो, आपल्या अर्जुन सायलीचा काहीच पत्ता नाही आहे, दोघंही जण कामासाठी म्हणून बाहेर जातात बोलले, जरा फोन लावून बघता का. त्यावर आता प्रताप म्हणतात की दोघंही जण एकत्र आहेत ना, मग कशाला फोन लावायचा आहे, राहू दे, दोघंही जण नक्कीच काहीतरी महत्त्वाच्या कामाला गेले असतील, त्याशिवाय त्यांना एवढा वेळ होणार नाही. कल्पना म्हणत असते की अहो तसं नाही हो, तुम्हाला मी सांगू का, दोघंही जाताना ना जरा मला टेन्शनमध्येच दिसले, म्हणून मला असं वाटलं ना की काहीतरी आहे. मग विचार केला की एकदा विचारून तरी बघूया काय आहे ते, म्हणून म्हटलं फोन लावा. मग आता इकडे कल्पना आणि प्रताप बोलत असतात. त्याच वेळेला तिथे प्रियाही असते. प्रिया तिथे बसलेली असते निवांत. मग त्यावेळेला प्रिया विचार करते की हे दोघं कुठे गेले आहे, टेन्शनचं काम आहे म्हटल्यावर जाऊ दे, यांना काही करायचं आहे ना ते करू दे, माझा तर यामध्ये काही संबंध नाही आहे ना, मी तर नामानिराई आहे, माझा काही संबंध नाही आहेत, उलट ना ते कुठे कामात बिझी आहेत ना ते बरं आहे, म्हणजे माझ्यावर तरी लक्ष ठेवणार नाहीत ते, असाही विचार ना आता इथे तन्वी करत असते. तर दुसरीकडे मात्र आता रविराज बसलेले असतात आणि त्याच वेळेला रविराज आता म्हणत असतात की खरंच ना मी एवढा मोठा वकील झालो, सगळ्या काही गोष्टी शिकलो, पण स्वतःच्या भावाला ओळखण्यात खूप कमी पडलो. म्हणजे तो माझ्या समोर होता, एवढे दिवस माझ्यासमोर राहत होता, गेले 22 वर्ष हा गुन्हा लपून होता, पण त्याचं खरं रूप आज मला कळलं. या सगळ्या गोष्टी आज मला कळल्या. या सगळ्याला किती उशीर झाला, पण मला तेव्हाच या सगळ्या गोष्टी कळायला हव्या होत्या. मी खूप मोठी चूक केलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवून, आणि मी हरलो आहे, असं देखील आता रविराज प्रतिमा रविराजांना साथ देत असते. रविराजांना म्हणत असते की नको नको त्रास करून घेऊ या सगळ्याचा, तुम्हाला तर माहिती आहे ना की आता खरा गुन्हेगार सापडला आहे. सुमनची सुद्धा अवस्था खूपच बेकार झालेली असते, कारण काही झालं तरी तो तिचा नवरा होता, पण त्या नवऱ्याने आतापर्यंत केलेला गुन्हा या सगळ्या गोष्टींना तिला खूप जास्त त्रास देत असतात, आणि म्हणूनच तिने स्वतःहून गुन्ह्याची कबुली पोलिसांना सुद्धा दिलेली असते. म्हणूनच आता अख्खं कुटुंब हतबल झालेलं असतं. अर्जुन सायलीकडे पर्याय नसतो. सगळीजणं सुभेदारांच्या घरी येतात. सुभेदारांच्या घरी आल्यानंतर रविराज अर्जुन म्हणत
सांगत असतात की 22 वर्षापूर्वी अपघात घडला होता, त्याचा मास्टरमाइंड सापडला आहे. त्याच वेळेला विचारलं जातं की कोण आहे, पूर्णाजी विचारतात. त्यावेळेला रविराज सांगतात की नागराज किल्लेदार. दुसरीकडे आता बातमीही आलेली असते, नागराज किल्लेदार यांना अटक झालेली आहे आणि मग ही बातमी साक्षी बघत असते. साक्षीला बघूनही धक्का बसतो. दुसरीकडे रविराजांना या सगळ्या गोष्टी असह्य झालेल्या असतात. म्हणूनच ना त्यांनी स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं. सगळीजणं दार वाजवत असतात पण कोणीही दार उघडत नसतं. मग शेवटी तिथे सायली येते आणि सायली बाबा असा आवाज दिल्याबरोबर आता अगदीच भाऊक झालेले रविराज लगेच दार उघडतात आणि त्यांच्यासमोर सायली उभी असते, म्हणजेच त्यांची खरी तन्वी. तर तुम्हाला भाग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब